नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयातील आणखी एक महत्त्वाची संकल्पना आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत. व्यापार चक्र. उद्योग व्यवसायाचा संबंध नेहमीच तेजी मंदीसारख्या संकल्पनांशी येत असतो आणि ही तेजी मंदी म्हणजेच व्यापार चक्र होय. उद्योग व्यवसायामध्ये ठराविक कालखंडानंतर व्यापार चक्र निर्माण होत असतात, म्हणजेच तेजी मंदीची चक्र निर्माण होत असतात. तेजी आणि मंदी या दोन्ही अवस्थांना मिळून बनलेलं चक्र म्हणजे व्यापार चक्र होय. व्यापार चक्रामध्ये तेजीनंतर मंदी आणि मंदीनंतर पुन्हा तेजी असे जे चक्र सुरू असते त्या चक्रालाच व्यापार चक्र असे नाव दिले जाते. व्यापार चक्राची ही संकल्पना व्यावसायिक अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग समजला जाते. समलक्षी अर्थशास्त्रामध्ये आणि विशेषतः व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यापार चक्राचे विश्लेषण अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केले आहे. या अर्थशास्त्रज्ञांनी व्यापार चक्रासंदर्भात दिलेल्या व्याख्या आणि व्यापार चक्रासंदर्भात केलेले विश्लेषण आपण पाहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यापार चक्र निर्माण झाले असता व्यापार चक्रावरती नियंत्रण कसे केले जाते याचाही विचार आपण या तासामध्ये करणार आहोत. तर आपण बघूया व्यापार चक्र म्हणजे नेमके काय. व्यापारामध्ये उद्योग व्यवसायामध्ये ठराविक कालखंडानंतर जी काही चक्र निर्माण होतात, विशेषतः ही चक्र तेजी मंदीच्या संदर्भात असतात. या चक्रांनाच आपण व्यापार चक्र असं संबोधतो. तथापि एच हॅन्सेन या अर्थशास्त्रज्ञाच्या मते अतिपरावलंबी असणाऱ्या आधुनिक समाजात तेजी आणि मंदी पोहोचविणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या औद्योगिक प्रगतीकरणाला व्यापार चक्र असे म्हटले जाते. या व्याख्येमध्ये हॅन्सन यांनी नव्या आधुनिक समाजव्यवस्थेमध्ये एक औद्योगिक प्रगतीकरण व्यापार चक्राच्या माध्यमातून कसं होतं या संदर्भात थोडासा भर दिलेला दिसून येतो. जोसेफ शुम्पीटर या अर्थशास्त्रज्ञाच्या मते आर्थिक घडामोडींच्या बाबतीत दीर्घकालीन संतुलन स्थितीत तरंगाप्रमाणे घडून येणारे चढ उतार म्हणजे व्यापार चक्र होय. जोसेफ शुम्पीटर यांनी आर्थिक घडामोडीमध्ये घडून येणारे बदल म्हणजे व्यापार चक्र होय असा अर्थ व्यापार चक्राचा सांगितलेला आहे. संतुलन स्थितीमध्ये जेव्हा आर्थिक घडामोडीमध्ये काही बदल होतात, काही चढ उतार होतात आणि या चढ उतारामुळे जी संतुलन स्थिती बिघडते आणि त्या संतुलन स्थिती म्हणजे तरंगाप्रमाणे जे काही बदल वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने घडून येतात ते बदल अर्थात चढ उतार म्हणजे व्यापार चक्र होय असे जोसेफ शुम्पीटर या ठिकाणी स्पष्ट करतात. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड जेम्स केन्स यांनी सुद्धा व्यापार चक्राच्या संदर्भातील आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. जेम्स केन्स यांच्या मते वाढत्या किमती व घटती बेकारी असलेल्या चांगल्या व्यापाराचा कालखंड आणि घटत्या किमती आणि वाढती बेकारी असलेल्या वाईट व्यापाराचा कालखंड यांनी मिळून बनलेलं चक्र म्हणजे व्यापार चक्र होय. व्यापार चक्राच्या दोन अवस्था प्रामुख्याने केन्सने या ठिकाणी गृहीत धरलेल्या आहेत. एक तेजीची अवस्था आणि दुसरी मंदीची अवस्था. आणि केन्सने असे स्पष्ट केले आहे की व्यापार चक्र हे दोन प्रकारच्या कालखंडांनी मिळून बनलेलं चक्र असतं. या कालखंडामध्ये वाढत्या किमती व घटती बेकारी असलेला एक कालखंड आहे, ज्याला चांगल्या व्यापाराचा कालखंड असेही केन्स म्हणतात. आणि त्यानंतर घटत्या किमती आणि वाढती बेकारी असलेल्या वाईट व्यापाराचा कालखंड. या दोन्ही कालखंडांना एकत्रित मिळून बनलेलं चक्र म्हणजे व्यापार चक्र होय. अर्थात व्यापार चक्र हे नेहमी तेजी मंदी
किंवा अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कालखंडांनी मिळून बनलेलं असतं, की ज्यामध्ये काही कालखंडात चांगल्या व्यापाराचा अनुभव येतो आणि काही कालखंडामध्ये वाईट व्यापाराचा अनुभव येतो. जो चांगल्या व्यापाराचा कालखंड आहे त्याला आपण तेजी असं म्हणू शकतो आणि जो वाईट व्यापाराचा कालखंड आहे त्याला मंदी असे म्हणता येईल. तर अशा पद्धतीने केन्स यांनी सुद्धा व्यापार चक्राचा अर्थ स्पष्ट केला आहे. व्यापार चक्राची वैशिष्ट्ये काय असतात? तर व्यापार चक्र हे जे आहे हे एक स्वयंपोषक असते. स्वयंनिर्मित गतीने ते सातत्यानं फिरत असते. व्यापार चक्राचा कालावधी निश्चित नसतो. एखादं व्यापार चक्र निर्माण झालं, तेजीमंदीचं चक्र जर निर्माण झालं तर ते किती काळ व्यवस्थेत टिकून राहील हे काही नेमकेपणाने निश्चितपणे सांगता येत नाही. तेव्हा व्यापार चक्राचा कालावधी हा निश्चित नसतो. व्यापार चक्रातील चारही अवस्था एकमेकीतून उद्भवणाऱ्या असतात. तेजीमंदी ह्या दोन मुख्य जरी अवस्था गृहीत धरल्या तर त्याच्या पोटामध्ये आणखी काही दोन अवस्था ह्या लपलेल्या असतात. तेजीतून अर्थव्यवस्था घसरणीला लागत असते, घसरणीची परिणती मंदीमध्ये होत असते, मंदीतून अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन होतं आणि त्यातून अर्थव्यवस्था पुन्हा तेजीकडे मार्गक्रमण करत असते. आणि अशा पद्धतीनं ह्या व्यापार चक्रातील चार अवस्था एकमेकीतून उद्भवणाऱ्या असतात. तेजी, घसरण, मंदी आणि पुनरुज्जीवन या चारही अवस्था एकमेकीतून उद्भवत असतात. प्रत्येक अवस्थेचा संबंध पुढील आणि मागील अवस्थेशी असताना आपण यामध्ये बघतो. व्यापार चक्रातील प्रत्येक अवस्थेला स्वतःची अशी गती असते. व्यापार चक्र हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे एक खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यापार चक्राच्या दरम्यान आर्थिक विकास हा उच्च स्तरावर उंचावला जात असतो. हेही व्यापार चक्राचे एक वैशिष्ट्य आहे. व्यापार चक्रे ही लहरीसारखी असतात, पुन्हा पुन्हा उद्भवणारी असतात. व्यापार चक्र आणि त्यातील प्रत्येक अवस्थेला एक नैसर्गिक मर्यादा असते. व्यापार चक्र हे हंगामी बदलाहून थोडीशी वेगळी आणि भिन्न असतात. अशी काही व्यापार चक्राची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येतात. व्यापार चक्राच्या अवस्था आणि या चार अवस्थांचा अर्थ आपण इथे पाहतोय. तेजी, घसरण, मंदी आणि पुनरुज्जीवन ह्या व्यापार चक्राच्या चार अवस्था समजल्या जातात. व्यापार चक्रामध्ये या चार अवस्था आपण अनुभवत असतो. उद्योग व्यवसायामध्ये तेजी, घसरण, मंदी आणि पुनरुज्जीवन अशा पद्धतीच्या चार अवस्था नेहमी आपण बघत असतो. तर व्यापार चक्राच्या ह्या ज्या चार अवस्था आहेत त्याचा नेमका अर्थ आपल्याला इथं खालीलप्रमाणे सांगता येईल. तेजी ही व्यापार चक्राची पहिली अवस्था जर गृहीत धरली तर व्यापार चक्राच्या ज्या अवस्थेमध्ये आर्थिक व्यवहारांचं मापन करणारे जे प्रवाह असतात त्यांनी संख्यात्मकदृष्ट्या उच्चांक गाठलेले असतात, त्या अवस्थेला तेजी असे म्हणता येईल. आर्थिक व्यवहारांचं मापन करणारे प्रवाह या संकल्पनेचा अर्थ असा आहे की आर्थिक प्रवाह आपण कसे मोजतो? आर्थिक उलाढाली, देशातील उत्पन्न, रोजगार, उत्पादन, किमती हे सगळे आर्थिक प्रवाह आहेत. आणि या आर्थिक प्रवाह संख्यात्मकदृष्ट्या उच्चांक गाठलेले असतात, म्हणजे वरच्या पातळीवरती जाऊन पोचलेले असतात. अधिक वरच्या पातळीवरती, उच्चांकी पातळीवरती जाऊन पोचलेले असतात. आणि अशी जी अवस्था असते त्या अवस्थेला तेजीची अवस्था असं म्हणता येईल. बेकारी वगळता मागणी, पुरवठा, किंमत, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक या सर्व आर्थिक चलामध्ये इथं वाढ होत असते. तर ही तेजीची अवस्था म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरी अवस्था घसरणीची. तेजीच्या अवस्थेतून अर्थव्यवस्था घसरणीला लागते. या घसरणीच्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था तेजीच्या अत्युच्च शिखरावरती असताना सर्व आर्थिक प्रवाह उच्चांक पातळीवर पोहोचलेले असताना हळूहळू सर्व आर्थिक चलामध्ये घट होऊ लागते आणि आर्थिक व्यवहारांचे जे प्रवाह उलट किंवा खालच्या दिशेने फिरू लागतात ती अवस्था म्हणजे घसरणीची अवस्था होय. तर ही एक अशी अवस्था आहे
की ज्या अवस्थेमध्ये तेजीचा प्रभाव ओसरलेला असतो, वाढणाऱ्या किमती, वाढणारा नफा कमी झालेला असतो आणि एका विशिष्ट पातळीनंतर या सर्व प्रकारच्या आर्थिक चलामध्ये जसं की बाजारातील मागणी, किमती, नफा, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, लोकांची खरेदी शक्ती अशा सर्वच आर्थिक प्रवाहामध्ये इथं उतरती कळा किंवा घसरण आपल्याला दिसत असते आणि ही घसरणीची अवस्था आहे की ज्यातून अर्थव्यवस्था तेजीच्या शिखरावरून खालच्या पातळीनं घसरताना दिसते. त्याच्यानंतर पुढची अवस्था आहे मंदीची. आणि जेव्हा घसरणीच्या अवस्थेमध्ये जेव्हा किमती हळूहळू घसरत असतात, हळूहळू अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील आर्थिक प्रवाहाचे मोजमापन करणारे सर्व चले हळूहळू त्यांच्यामध्ये घट नोंदवली जात असते. जेव्हा ही घट अधिक तीव्र होते, अधिक वेगाने आर्थिक प्रवाह खालच्या दिशेने सरकू लागतात, तेव्हा त्या ठिकाणी त्याला मंदी असं म्हणता येईल. व्यापार चक्राच्या या अवस्थेत आर्थिक व्यवहारांचे मापन करणारे जे प्रवाह असतात त्यांनी संख्यात्मकदृष्ट्या निच्चांक गाठलेला असतो, खालच्या पातळीवरती पोहोचलेले असतात. त्या अवस्थेला मंदी असे म्हणता येईल. या अवस्थेमध्ये बाजारातील किमती घटलेल्या असतात, संयोजकांचा नफा घटलेला असतो, रोजगार, गुंतवणूक यांच्यामध्ये घट झालेली असते, लोकांच्याकडील खरेदी शक्ती कमी झालेली असते आणि सर्व प्रकारचे आर्थिक प्रवाह हे खालच्या पातळीवरती जाऊन पोचलेले असतात. बेकारी प्रचंड वाढलेली असते. मागणी, पुरवठा, किंमत, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक या सर्व आर्थिक चलामध्ये घट या ठिकाणी होत असते आणि सर्वत्र एक नैराश्याचं वातावरण पसरलेलं असतं. त्या अवस्थेला आपल्याला मंदी असं म्हणता येईल. आणि तिथून पुढची जी अवस्था आहे ती पुनरुज्जीवनाची अवस्था आहे. या मंदीच्या अवस्थेत अर्थव्यवस्था किती काळ राहील हे निश्चितपणाने सांगता येत नसतं आणि मंदीनंतर या ठिकाणी पुन्हा अर्थव्यवस्थेचं हळूहळू पुनरुज्जीवन व्हायला लागतं. म्हणजे पुन्हा आर्थिक प्रवाहाचे मोजमापन करणारी जी चलं आहेत त्या चलांच्यामध्ये हळूहळू वाढ त्या ठिकाणी होऊ लागते आणि ही वाढ जेव्हा गतीनं होते, वेगानं होते, तेव्हा अर्थव्यवस्था मंदीच्या अवस्थेतून बाहेर पडून तिचं पुनरुज्जीवन व्हायला लागतं आणि या ठिकाणी पुन्हा हळूहळू बाजारातील किमती वाढायला लागतात, रोजगार वाढायला लागतो, संयोजकांचे नफे वाढायला लागतात, उद्योग व्यवसायांचे प्रमाण वाढावं लागतं, वेतनाची पातळी वाढते आणि सर्वच आर्थिक चलामध्ये पुन्हा वरच्या दिशेने बदल होऊ लागतात आणि इथं अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन होतं आणि या पुनरुज्जीवनातून पुन्हा अर्थव्यवस्था तेजीकडं मार्गक्रमण किंवा संक्रमण करीत असते. तर अशा पद्धतीच्या व्यापार चक्राच्या ह्या 4 अवस्था आपल्याला इथं थोडक्यामध्ये सांगता येतात. तेजीतून अर्थव्यवस्था घसरणीत पोहोचते, घसरणीची परिणती मंदीमध्ये होते आणि मंदीतून पुन्हा अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन होतं, पुनरुज्जीवनातून पुन्हा अर्थव्यवस्था तेजीकडं मार्गक्रमण करते आणि असं हे चक्र सातत्यानं सुरू असतं. म्हणूनच याला व्यापार चक्र असं नाव त्या ठिकाणी दिलं जातं. ठळक काही लक्षणे व्यापार चक्राच्या या अवस्था संदर्भात बघता येईल. तेजी आणि मंदी ही व्यापार चक्राची 2 ठळक अशी अवस्था आहेत आणि या दोन्ही अवस्थेमध्ये कोणकोणते लक्षणे दिसून येतात ती आपल्याला इथं सांगता येतील. आर्थिक चलं आपण या ठिकाणी लक्षात घेतोय आणि या आर्थिक चलामध्ये काय बदल मंदीमध्ये होतात, तेजीच्या स्थितीमध्ये ह्या आर्थिक चलामध्ये काय प्रवृत्ती असते, तर मंदीच्या अवस्थेमध्ये या आर्थिक चलामध्ये काय बदल होतात हे आपल्याला इथं पाहता येईल. मागणी, किमती, नफा, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, चलन पुरवठा, खरेदी शक्ती, वेतनाचे दर, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन घटकांची गतिशीलता, आर्थिक उलाढाली, बेकारी, व्यावसायिक वातावरण या सगळ्या निकषांच्या आधारावर तेजी मंदीचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी इथं थोडक्यामध्ये करता येईल. तर तेजीच्या काळामध्ये किंवा तेजीच्या अवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी वाढत असते, मागणीबरोबर किमतीसुद्धा वाढत असतात वस्तूंच्या, किमतीबरोबर संयोजकांचा नफा वाढत असतो, संयोजकांच्या नफ्याबरोबर बाजारातील उत्पादन वाढत असतं, उत्पादनामध्ये वाढ होत असते, उत्पादन वाढत असल्यामुळे रोजगार, गुंतवणूक यांच्यामध्ये सुद्धा वाढ होत असते, चलन पुरवठ्यामध्ये वाढ होत असते, कर्ज व्यवहार या ठिकाणी वाढत असतात, खरेदी शक्ती वाढत असते, वेतनाचे दर किंवा वेतन पातळी वाढत असते,
उत्पादन घटकांचे मोबदले वाढत असतात, उत्पादन घटक गतिशील झालेले असतात, त्यांची गतिशीलता वाढते, आर्थिक उलाढाली वाढतात, सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी असतं. कारण कामगार आणि इतर उत्पादन घटक त्यांचे मोबदले वाढलेले असतात, वेतनाचे दर वाढलेले असतात, संयोजकांचा नफा वाढलेला असतो, अनेक प्रकारचं उत्साहाचं चैतन्याचं वातावरण तेजीच्या काळामध्ये असतं. फक्त एकमेव चलामध्ये तेजीच्या काळामध्ये घट होत असते, ते म्हणजे बेकारी होय. अर्थव्यवस्थेतील बेकारीचं प्रमाण या तेजीच्या काळामध्ये कमी होत असतं. सर्व लोकांना, जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी या अवस्थेमध्ये प्राप्त होत असतात. रोजगार वाढलेला असतो, गुंतवणूक वाढलेली असते आणि रोजगाराच्या अनेक संधी या अवस्थेत उपलब्ध होत असल्यामुळं बेकारी घटलेली असते असं आपल्याला सांगता येईल. याच निकषांच्या आधारावरती मंदीमध्ये काय घडतं, हेच सर्व चलं मंदीमध्ये कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये प्रवृत्ती दिसतात हेही पाहता येईल. मंदीच्या अवस्थेमध्ये जर पाहायला गेलं तर बाजारातील मागणी प्रचंड घटलेली असते. वस्तू व सेवांना असणारी बाजारातील मागणी कमी झालेली असते, घटलेली असते. किमती यासुद्धा कमी होत असतात, घटत असतात. किमतीतील घटीबरोबर संयोजकांचा नफासुद्धा घटत असतो. संयोजकांच्या, भांडवलदारांच्या नफ्यामध्ये घट होत असते. नफा घटल्यामुळे साहजिकच संयोजक, भांडवलदार उत्पादन कमी करतात, उत्पादन घटतं. उत्पादनातील घटीबरोबर रोजगारसुद्धा घटतो. रोजगार घटल्यामुळं गुंतवणूक घटते, चलनपुरवठा कमी होतो, लोकांची खरेदी शक्ती कमी होते. हा एक अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे की मंदीच्या काळामध्ये लोकांच्याकडील पैसा किंवा चलन हे खूप मोठ्या प्रमाणावरती घटलेलं असतं. लोकांच्या हातामध्ये पैसा उपलब्ध असत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण असं की रोजगार घटलेला असतो आणि रोजगारातील घटीमुळे लोकांच्या हातातील चलन हे कमी झालेलं असतं आणि हे चलन म्हणजे एक प्रकारची खरेदी शक्ती असते आणि ही खरेदी शक्ती घटल्यामुळे लोक फार मागणी त्या ठिकाणी करत नाहीत. अशी एक स्थिती आपल्याला दिसून येते. उत्पादन घटकांची गतिशीलता थोडीशी इथं कमी झालेली असते. उत्पादन घटकांना मागणी फारशी या अवस्थेत दिसून येत नाही. अशी एक अवस्था मंदीमध्ये आपण पाहत असतो. आर्थिक उलाढाली घटलेल्या असतात, कमी झालेल्या असतात. बेकारी प्रचंड वाढलेली असते, बेकारीमध्ये वाढ झालेली असते. अनेक उद्योग व्यवसाय बंद झालेले असतात, रोजगाराच्या संधी संपुष्टात आलेल्या असतात, लोकांचा रोजगार हरवलेला असतो, कमी झालेला असतो आणि एकूणच रोजगार संधी कमी झाल्यामुळं बेकारी या काळात या अवस्थेत वाढलेली असते आणि यावरूनच व्यावसायिक वातावरणामध्ये एक प्रकारचं निराशावादी वातावरण, एक मरगळ आणि संयोजकांना, भांडवलदारांना भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं आणि अशी ही मंदीची अवस्था आपल्याला इथं स्पष्ट करता येते. तर अनेक आर्थिक चलांच्या साह्यानं तेजीचं वर्णन आणि मंदीचं वर्णन आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं करू शकतोय. त्यानंतर जर अर्थव्यवस्थेत व्यापारचक्र निर्माण झाली तर ती नियंत्रणात कशी आणली जातात, त्या संदर्भात एक सरकार कशा पद्धतीनं आपली भूमिका पार पाडत असतं किंवा सरकारच्या परीनं सरकार व्यापारचक्राला नियंत्रणात आणण्यासाठी काय प्रयत्न करते याची माहिती आपल्याला इथं थोडक्यामध्ये घेता येईल. साधारणपणे अलीकडच्या काळामध्ये सर्वच अर्थव्यवस्था ह्या कमी जास्त प्रमाणात भांडवलशाही स्वरूपाच्या झालेल्या आहेत आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारचक्र निर्माण होणं, पुन्हा पुन्हा निर्माण होणं, नित्यानं निर्माण होणं ही नेहमीची बाब आहे. आणि अशा स्थितीमध्ये व्यापारचक्र जर निर्माण झाली तर ती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण व्यापारचक्राच्या ज्या दोन अवस्था आपण बघितल्या, महत्त्वाच्या दोन अवस्था, तेजीची अवस्था आणि मंदीची अवस्था, या दोन्ही अवस्था अर्थव्यवस्थेसाठी तशा हानिकारकच म्हणाव्या लागतील. कारण तेजीच्या काळामध्ये किमती मोठ्या प्रमाणावर वाढत असतात आणि किमती वाढल्यामुळं अर्थव्यवस्थेतील अस्थैर्य निर्माण झालेलं असतं, आर्थिक रचना बिघडत असते. त्याचबरोबर मंदीच्या काळामध्ये रोजगार घटलेला असतो आणि सामाजिक जनजीवन विस्कळीत झालेलं असतं. तर तेजी असो किंवा मंदी असो, याचे वाईट परिणाम, प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेला सहन करावे लागतच असतात आणि हे परिणाम टाळण्यासाठी किंबहुना ते नियंत्रणात आणण्यासाठी व्यापारचक्राचं नियंत्रण करणं हे गरजेचं आहे. आणि ही बाब लक्षात घेऊन सरकार त्यांच्या परीनं व्यापारचक्रावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतं. सरकार त्यांच्या अर्थमंत्रालयाच्या वतीनं
आणि मध्यवर्ती बँकेच्या सहकार्यानं काही उपाय या ठिकाणी अंमलात आणते. ते उपाय आपल्याला इथं खालीलप्रमाणे सांगता येतील. व्यापार चक्र नियंत्रणात आणण्यासाठी उपलब्ध असलेले राजकोषीय किंवा वित्तीय उपाय खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये कर रचना बदलली जाते. जी काही करांची रचना सरकारची आहे ती कराची रचना बदलली जाते. प्रत्यक्ष कराचे दर वाढवले जातात. त्याचबरोबर सोयी सवलती काढून घेतल्या जातात. प्रत्यक्ष कराच्या रचनेमध्ये ज्या सोयी सवलती सरकारने दिलेल्या आहेत त्या तेजीच्या काळामध्ये सरकार काढून घेतं. त्याचबरोबर सार्वजनिक खर्चामध्ये घट किंवा कपात केली जाते. देशांतर्गत कर्ज उभा केलं जातं. सार्वजनिक कर्जाची परतफेड लांबणीवर टाकली जाते. तुटीचं अंदाजपत्रक स्वीकारलं जातं. सक्तीची बचत योजना सुरू केली जाते. असे काही प्रयत्न तेजीला नियंत्रणात आणण्यासाठी केले जातात. याचा अर्थ असा आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते, किमती मोठ्या प्रमाणावरती वाढत असतात, त्या वाढणाऱ्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी, वाढणाऱ्या किमती थांबवण्यासाठी सरकारकडून हे अशा पद्धतीचे राजकोषीय उपाय किंवा साधनं वापरली जातात. कराची रचना बदलली जाते. प्रत्यक्ष कराचे दर वाढवले जातात. कराच्या रचनेमध्ये असलेल्या सोयी सवलती काढून घेतल्या जातात. सार्वजनिक खर्चात कपात किंवा घट केली जाते. देशांतर्गत भागातून कर्ज उभा करण्याचे प्रयत्न केले जातात. सार्वजनिक कर्जाची परतफेड पुढे ढकलली जाते, लांबणीवर टाकली जाते. तुटीचं अंदाजपत्रक स्वीकारलं जातं. सक्तीची बचत योजना सुरू केली जाते. आणि या सर्व उपायांच्यामुळे घडतं असं की अर्थव्यवस्थेतील जो गरजेपेक्षा जादा पैसा चलन उपलब्ध आहे ते कमी होण्यास मदत होते आणि